सन्मान, ओळख या स्वतःची. मी शेवटपर्यंत म्हणजे किती पण वरती जाऊ दे, रिक्षा काही घाट सोडू शकत नाही. म्हणजे आता पण मला आहे ना, थोडंसं आहे मी कॅपेबल झालेली. हो. पण रिक्षा मी चालवायची सोडलेली नाही. बरोबर आहे. मला रिक्षा खूप म्हणजे मला नाही असं फील होतं, की या रिक्षामुळे मला आज मार्केट में पब्लिक ही नहीं है। ए जमीर, चलो सा ऑटो। चलो मैं ऑटो जाएंगे क्या? हाँ 200 रुपये 200 रुपये होगा। 200 रुपये हाँ। बहुत ज़्यादा बोलते मैम। 200 रुपये लेते ही है। नहीं कुछ कम बोलो तो हम चलते हैं, नहीं तो फिर 200 रुपये 200 नहीं 150 में चल रहे तो चलो, नहीं तो फिर नहीं 200 ठीक है। दो 200 रुपये। नहीं नहीं 150 चलो। Which one is favorite in the Lonavala? Lonavala spot is there, Lions Point, Bushy Dam, Lonavala Lake, Riot Garden. But 2 point only rainy season start. Okay. This point Valley View, Lions Point, and Khandala, Deuce Nose, Valley View, Rajmachi Garden, Valley View, and Devi Mandir, Temple, and Khandala Lake. बोटिंग खंडाला लेक बोटिंग एक्चुअली दिस पॉइंट लोनावाला खंडाला जो ये है ना पॉइंट्स 8 प्लेसेस एक 1500 रुपीज ऑल 8 प्लेसेस का यस वेयर डू यू स्टे We are in the नया hotel ना? सैंड्स विला सन्सविल या Sand Villa रा. आपका ये रहेगा ना क्या बोलते हैं तुम्ही माझ्या इंस्टावर जाऊन चेक करा फॉरेनचा माणूस माझ्याबरोबर इंग्लिश बोलतो आणि मी त्याबरोबर इंग्लिशच बोलते त्याच्या मला जशी जमल तेवढी पण त्याला समजते माझी इंग्लिश म्हणजे इथपर्यंत मला माझं प्राऊड फील होतं की मी हुशार आहे आता हो. मला गरजच नाही शिक्षणाची पण या दंगीत मला शिक्षण लोकांना नाही का शिक्षण चांगले चांगले जॉब भेटतात पण मला या जॉबमुळे ना सगळ्या प्रकारची लोक भेटतात हो. हे मला भारी वाटतंय नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे विशाल आणि आज आपण आलेलो आहोत लोणावळामध्ये. अविशा जाधव, महाराष्ट्राची रिक्षा क्वीन. नमस्ते अविशा. अविशा, ते रिक्षा क्वीन हा प्रवास कसा काय चालू झाला? माझ्या फॅमिलीमध्ये सुरुवातीला आई वडील 4 भावंड 4 बहिणी आणि 1 भाऊ होता. तर आमचं शिक्षण म्हणजे वडील माझे रिक्षा ड्रायव्हरच होते रिक्षाच होती आमची वडिलांची पण आणि त्या रिक्षावरच त्यांनी 4 मुलांचं शिक्षण भावाचं शिक्षण केलं. तर शाळेत शिकत असताना वडिलांबरोबर ज्यावेळेस मी अशी म्हणजे वडील कुठलं पण छोटं मोठं भाडं घेऊन जात होते त्यावेळेस मी त्यांच्या बाजूला बसून बघायची कसे चालवतात काय चालवतात त्यांनी कोणाची शिकवायची पण गरज लागली नाही त्यावेळेस फक्त ते रात्रीचे कधी घरी आले लवकर झोपून गेले की मी गपचूप यायची पहिली गाडी अशी होती की धक्का स्टार्ट चालू होत होती मग त्या धक्का स्टार्टवर मी माझ्याबरोबर 2 मित्र माझे घेऊन नाही का ती गाडी चालवायला शिकलेली म्हणजे कधी वडिलांना पण माहिती नव्हतं की माझ्या मुलीला रिक्षा येते आणि त्या टायमिंगला मी वयाच्या
9-10-12 वर्षाचीच होते. 4थीला असतानाच मला रिक्षा येत होती. तर असंच एकदा वडिलांच्या मित्राने बघितलं, अरे नाही का, उतारावरून गाडी आमची गटाराच्या साईडला चालली होती, बॅलन्स हे नव्हतं आलं. तर पप्पांना कोणतरी सांगितलं, त्यावेळेस काही मोबाईल-बिबाईल नव्हते. घरी येऊन सांगितलं, की "यार धम्मा, तुझी पोरगी गाडी चालवते, रिक्षा नाही का." तर वडिलांनी विचारलं, "तुला कशी काय माहिती आहे?" मग मी नेहमी माझ्या वडिलांच्या मागे उभी राहायची, की कुठून क्लच ते जॉइन करून ठेवतात, बंद करताना कशी काढतात. आणि त्या गोष्टी मी लक्षात ठेवून मग चालवायला शिकलेली होती. मग वडिलांना ते काय त्यावेळेस मुलींचं नाही का जास्त हे नव्हतं. आणि मला पण माहिती नव्हतं, की पुढे जाऊन माझं हेच एक क्षेत्र मला काहीतरी पुढे घडवून मला. त्यानंतर मग असंच आम्ही शाळेमध्ये असताना वडिलांनी मला गाडी तर शिकवलीच होती त्यावेळेस त्यांच्याबरोबर असताना. 8वी, 9वी, 10वी मी प्रॉपर रिक्षावाली पप्पांसारखीच नाही का त्यांच्याबरोबर फिरायची, भाडी-बिडी मी पण मारायची. पण कधी असं माझ्यावर वेळ येईल असं मला माहिती नव्हतं त्यावेळेस. आणि 10वी झाल्यानंतर 10वीचं शिक्षण पण असं झालं, की एक मुलाप्रमाणे. म्हणजे माझ्या वडिलांनी कधी आम्हाला मुलींमध्ये भेदभाव हा प्रकार केलाच नव्हता. म्हणजे चौघी बहिणींना माहिती नसतं बाहेरचं, पण तेवढे मला माहिती होते. एकदम मुलांसारखं जगणं होतं. मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त. अच्छा. अशाच क्षेत्रात नाही का राहिलेली. आणि अशी 10वी झाली माझी मस्त नाही का. म्हणजे अभ्यासात मी एवढी काही हुशार नव्हती. हां, हां. बाकीचे माझे बहीण-भावंड सगळे हुशार होते. तर वडिलांना तेच टेन्शन यायचं, की नाही का हिचं होतं का नाही, मुलांवानी राहते, हिचं लग्न होतं का नाही. हा एक सगळ्या आई-वडिलांना एक त्यावेळेसचं हे असतं टेन्शन. बरोबर. असंच याच्यामध्ये मी 11वी-12वी पण दिली. 12वी दिली असताना मग लग्नाचं झालं, वय आले लग्नाचं. तर मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं. तर ते लोकं बोलले, "छोटीला दिलं तर मोठी पण करून घेईल." म्हणून एक संगती दोन्ही बहिणींची एका मांडवात आमची लग्न आली. अच्छा, म्हणजे मग तुम्हाला मग पुढे काय शिकायची इच्छा होती का? शिकायची आवड म्हणजे कसं मी 12वी फक्त दिली होती, की नाही का वडील म्हणजे जबरदस्ती शिकायसाठी. त्यावेळेस मी माझ्या नाही का म्हणजे मला तर इंटरेस्ट कधीच नव्हतं शिक्षणात. पण एक आई-वडिलांची भीती, की हां, सगळे शिकतात आहे, मग मला पण शिकायचंय म्हणून मी शिकत होते. तर माझ्या वडिलांना पास होऊन दाखवायचंय. 40-50% च्या ह्यातच हुशार मी, बास तेवढंच. बाकीचे बहीण-भावंड माझे 70-80% नी पास व्हायचे. मी फक्त 50च्या आत एकटीच नाही का. पण मला कधी असं त्यांनी हे नाही केलं, की तू शिकलीच पाहिजे. तर त्यांची इच्छा काय फक्त स्वतःचं लिहिता वाचता येईल एवढं काहीतरी हे कर. म्हणून मी तरी त्याच्या हिशोबाने 12वी माझी दिली होती. 12वी नंतर लग्न झालं आणि त्याच्यानंतर लग्नाचा विषय झाला तर म्हणजे रिलेशनमध्येच दिलं, की मुलगा लग्नानंतर सुधरेल. हां. पहिलेच्या आई-वडिलांचे विचार लग्नानंतर सुधरतील. म्हणजे त्याच्यात लग्न करायच्या अगोदर तुम्हाला माहित होतं, की मुलगा माहिती कसा आहे? मुलगा ड्रिंक वगैरे करतो. पण त्याचे पण आई-वडील बोलले आणि माझे आई-वडील बोलले, की नाही का दारू सगळेच पितात. लग्नानंतर सुधारतात पण. एकदा जबाबदारी पडली की तो सुधरेल. अशी आश्वासनं देऊन सगळ्यांनी म्हणजे त्यावेळेस मला हे केलं, की सुधरून जाईल. लग्न होऊन नाही का लग्न होऊन झालं, की व्यवस्थित तो पण हुशार होईल, सुधरेल. या आश्वासनावर मी पण म्हणलं चला. आणि कसं त्यावेळेस एक नवीनच हे आलतं फॅक्ट, की पळून जाण्याचं एक नवीन हे आलतं. पळून जायचं. पळून जायचं. मुलींना असं वाटायचं पळून गेलं की लई इज्जत असते. हां. पण ते नाही का आपण विचार केला की तसं नको. आई-वडील जे करेल तेच भारी आपल्यासाठी. बरं. म्हणजे वडिलांचं पण स्टेटस असं होतं की पॉलिटिशियनमध्ये चांगले मोठ्या रेप्युटेशनवर होते. अच्छा. तर त्याच्यामुळे अशी मनात कधी घाण आलीच नाही की आपण नाही का पळून जाऊ किंवा मनाविरुद्ध वडिलांच्या काही करू. असं कधी मनात आलंच नव्हतं. म्हणजे लग्नाच्या अगोदर तुमचं काही प्रेम वगैरे असं काय? प्रेम वगैरे काय नाही. माझे ॲक्चुअली लहानपणापासून स्वभाव असा होता की मुलांप्रमाणे ते. तर समोरून प्रपोज व्हायला पण मीच भांडणं, शिव्या, माझ्या तोंडात नेहमी शिव्या असणे किंवा टपोरीवाणी आपलं समोरच्याला हे करणं. तर माझ्यापर्यंत कोण येत पण नव्हतं. घाबरत होते. माझ्या 11वी-12वीचं तुम्ही कॉलेजचं पण चेक कराल ना, तर माझे फ्रेंड्स लोकं तुम्हाला सांगेल की मी लोकांच्या सेटिंग-बिटिंग लावण्यात हुशार होते. पण स्वतःची सेटिंग करायचं म्हणलं की नाही का मला त्यावेळेस मुलं प्रपोज करणारच ना, अशी माझी स्टाईलच होती. मुलंच मला घाबरायची. मित्रच म्हणजे नाही का ते पण घाबरायचे माझ्यापर्यंत यायला. त्यांना कधी असं हेच नाही म्हणजे कोणात अशी हिंमतच नव्हती की माझ्यापर्यंत यावे. त्यातल्या त्यात पण आपण प्रयत्न केले की चला प्रेमाचं पण प्रेमामध्ये पण असं झालं की समोरच्या व्यक्ती बोलला, "माझं काही वय नाही." मी ज्यावेळेस लग्नासाठी हे केलं, तर तो बोलला की "माझं काही वय नाही. मी अजून कॅपेबल नाही. मला नाही जमणार." तर मी माझ्या वडिलांना सांगूच शकत नाही. मी माझ्या वडिलांचं लव्ह मॅरेजला हेच होतं, विरोध होता. माझ्यापर्यंत लव्ह हा प्रकार आलाच नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी कधी हिंमतच केली नाही की वडिलांना सांगायची की "पप्पा मला कोण आवडतंय का काय?" आपण त्यावेळेस ते वय असतं त्या वेळेमध्ये मी पण अशी चुकी करायच्या आधीच मी म्हणलं, "नको बाबा, आपल्या पप्पांना आवडत नाही." तर मी तिथंच तो ड्रॉप केला होता आणि समोरची व्यक्ती पण एवढी हे नव्हती, की लगेच "हां बाबा, मी करेल-बिरेल" असं बोलणारी. त्यामुळे मला काय त्या प्रेमामध्ये इंटरेस्ट आलाच नाही. पहिलं पण नव्हतं आणि आता पण आता तर इच्छाच नाही राहिली आहे प्रेम ह्या प्रकार शब्दाशी पण. अच्छा. म्हणजे त्यावेळेस तुमचे वडील पूर्ण तुमचे लाड वगैरे सगळं पुरवायचे. मुलांनी ॲक्चुअली कसं बोलायला गेलं ना,
तर वडिलांनी अशी कुठली गोष्टीची कमी फीलच करून दिली नाही. म्हणजे ते 5 जे आम्ही भावंड होतो ना, त्यांच्यामध्ये ते 4ही पण तुम्ही त्यांचे बघाल ना, तर ते एकदम गरीब स्वभावाचे होते. म्हणजे त्यांना माझ्यामुळे भेटत होतं, असा एक प्रकार होता. मी मार खाणार आणि मग त्यांना आयतं असं भेटतं. असं म्हणजे एक प्रकारे नाही का घरात चालायचं. म्हणजे मी नेहमी मी घरामध्ये खोडकर मुलगी, आगाऊ, मस्तीखोर सगळं माझ्याकडेच. म्हणजे भाऊ पण शांत आहे, बहिणी पण खूप शांत. तर कुठली गोष्ट पाहिजे असेल तर ते लोकं हळूच मागायचे आणि मी पाहिजे असेल तर मोठ्याने वडिलांसमोर मला पाहिजे म्हणजे आपलं जे ते वय असतं त्यावेळेस नाही का हट्टीपणा, हट्टीपणा. मला घेऊन द्या. मग मी मार पण खायची. चौकामध्ये कधी-कधी माझ्या वडिलांनी बॅगीचं पहिलेच ते व्यवसाय मालिका हे ते असं त्यावेळेस चौकोनी बॅगा, आडव्या बॅगी घ्यायच्या. तर मी त्यावेळेस स्टाईल निघली उभी बॅगची. तर त्या बॅगीसाठी पण मी माझ्या चुलत्याच्या मुलाबरोबर त्यावेळेस बॅग घ्यायला गेले, की "चल ना मला बॅग घ्यायची." पप्पा घेऊन देतात ते. आणि त्यावेळेस माझे वडील बोलले, "तू उभी का घेती? सगळं पुस्तकं वह्या ते बसलं पाहिजे." गाईड त्या टायमिंगला असायचं, गाईड असायचं. बरोबर. तर ते बसलं पाहिजे, तर आडवीच घे. तर मी बोलले, "नाही उभी." तर माझ्या वडिलांनी सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली आज पण तुम्ही त्या शांती भवनमध्ये जाईल ना, तर तो मला तेव्हापासून असं बोलतो, नाही का. म्हणजे एक ओळख त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला त्यावेळेस कानाखाली दिली आणि मला फील करून दिलं, की पाहिजे म्हणजे त्याच वेळेस नाही का एक सगळ्या गोष्टीची एक परिस्थितीची जाणीव पण करून गेली, की तू ते मागती पण काहीतरी कुठेतरी तुझा फायदा पण विचार पण कर. आणि त्यावेळेस काय वाटलं नाही, मार खाल्ला पण आता ती ओळख पण झाली, की अरे हिने कसली कानाखाली खाल्ली नाही का. म्हणजे पप्पांचं असं काही हेच नाही. मग ज्यावेळेस लग्न ठरवलं होतं त्यावेळेस वडिलांना पूर्वकल्पना होती, की बाबा मुलगा सुधरेल. त्यांचं डिसिजन त्यावेळेस चुकलं, की नाही का. त्यांना असं वाटलं, की आता कुठले आई-वडील मुलांचं वाईट तर बघत नाही. बरोबर. तसंच माझ्या वडिलांनी त्याचे वडील चांगल्या पोझिशनवर होते कामाला. त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं, की पुढे जाऊन मुलांना पण ते त्या मार्गावर लावल. पण ते त्यांची पण चूक नाही सासू-सासऱ्यांची. मुलंच त्यांची तशी नव्हती, तर काय ते पण करू शकत नाही. त्यांचा मुलगा जर व्यवस्थित असता, तर ही वेळ आलीच नसती आज माझ्यावर. जे तुम्ही आज माझ्याकडे आलेले ज्या कारणासाठी, त्याची मला आज वेळ आलीच नसती तुम्हाला सांगण्याची काय कारण आहे. बरोबर आहे. मग तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं कसं कनेक्शन होतं? म्हणजे बॉन्डिंग? बॉन्डिंग कशी होती, लग्नाच्या आधी म्हणजे मला तो मुलगा खरंच लहानपणापासून आवडतच नव्हता. कारण की मी लहानपणापासून त्याला बघत होते. ड्रिंक खूप करत होता. पण सगळ्यांचं चाललं होतं सुधरेल, सुधरेल, सुधरेल. इव्हन माझी सासू, सख्खी आत्याची होती, तर ती पण बोलली, "अगं मी आहे ना आणि तुला काय करायचंय?" असे बोलून सगळ्यांनी मला एकदम हे केलं. इमोशनल केलं. 19-20 वयामध्ये मला पण तेवढं हे नाही आलं, की असं समज नाही, की मी म्हणलं जाऊन दे आई-वडील आपलं चुकीचं नाही. पण त्यातल्या त्यात मी माझ्या वडिलांना लग्नाच्या दिवशीच जसं लोकं रडतात ना गळ्यात पडून, की दिल्या घरी सुखी राहा. तर त्यावेळेस मी पहिलं सांगितलं, "भाई मी सुखी नाही राहणार. मला त्रास झाला तर मी परत इथंच येणार. मला काही इंटरेस्ट नाही म्हणलं त्या बेवड्याच्या गळ्यात पाडलंय, पण मी काय त्याच्याबरोबर सुखी राहते मला वाटत नाही. जरासा त्रास झाला तर मी परत येणार पप्पा मला." त्यातलं मी म्हणलं जाऊन दे. माझ्या वडिलांनी ज्यावेळेस आमचं लग्न लावलं, कुमार रिसॉर्टला मोठं राजेशाही पद्धतीचं लग्न झालं. नाही का म्हणजे पहिलंच घरामध्ये लग्न आमचं 2 बहिणींचं एकत्र केलं. तर रामदास आठवले वगैरे लग्नाला मोठे-मोठे जेवढे पण होते ना मंत्री-संत्री लग्नाला आले होते. म्हणजे एकदम छान लग्न आलं. तर त्यावेळेस मी नाही का विचार केला, की आज आपल्या बापांनी जर एवढे खर्च केलेले लग्नासाठी, तर आपण हे छोट्या-छोट्या कारणावरून नको भांडणं करून लगेच नाही का हे करायला. बरोबर. मी त्रास नाही का जसे आता या बायका पहिल्याच्या बायका ज्या काढा आता तर नाही काढत कुठल्या बायका. पण त्या टायमिंगला मी तशी वागत होते, की लहानपणी मला तरी आठवत नाही, की मी माझ्या वडिलांच्या घरात, आईच्या घरात, की जेवलेलं ताट तरी उचललंय. अजूनपर्यंत तरी आठवत नाही. पण मी जेव्हा लग्न करून गेले, तर मला एक फील झालं, की नाही आपलं घर वेगळं असताना हे शेवटी त्यावेळेस लग्न आल्यावर परिस्थिती कळते, की काय करायचं. बरोबर. मग मी तिथं नाही का जसं बायका आपल्या घरात जसे हे करतात भांडी घासणे, धुणं, हे ते स्वयंपाक बनवणे म्हणजे मी जे कधी केलं नव्हतं ते मी तिथं आपल्या करायला चालू झाले होते. असं माझ्याकडून कुठली चूक होणार आहे हे मला माहितीच नव्हतं. आणि झाली पण नाही. कारण की माझी तुम्ही सासू-सासऱ्यांना मग विचारलं तर मी त्यांच्या नजरेत अजून पण चांगलीच आहे. म्हणजे एवढी डॅशिंग मुलगी एक मी सिंपल मुलीसारखी. पण मुलीवानी जगायला लागले होते आयुष्य. म्हणजे माझ्या वडिलांना पण माझी कारण की सख्खी बहीण त्या घरात नांदत होती. तर मी माझ्या माहिती आई-पप्पांपर्यंत पोहोचवण्याच्या आधी ती माझी सगळी माहिती देत होती, की मला बेड रेस्ट सांगितली, छोटीच सगळं करते. मला छोटी बोलायचे सगळे. अच्छा. लग्नानंतर मग मी छोटीच नाही का, तर सगळे छोटीच बोलायचे. तर माझी बहीण त्यांना सांगायची, की "नाही ती सगळं काम करते, सगळं व्यवस्थित नाही का, ती चांगलं हे करते. तो तिला त्रास देतोय." पण मी मी लग्न केलं तर मी पण मनातलं विचारलं, की आई-बाबांना नको टेन्शन. कारण की 3 भावंड होती, शिकत होती. त्यांचं पण एज्युकेशन होतं. आपल्यामुळं आपला बाप डिस्टर्ब नको व्हायला. म्हणून मी त्या गोष्टीसाठी स्वतःला हे केलं होतं, की चल जाऊन दे. आता आपल्याला दिली तिथे मेले ह्या शब्दाचा आपण नाही का हे करत राहू. हां, बरोबर आहे. नंतर मग 1 वर्षभरात ती प्रेग्नंट राहिली होती. लगेच लग्न झालेलं आहे. मग तिला मुलगा झाला. मोठ्या बहिणीला? मोठ्या बहिणीला मुलगा झाला.
तर त्यांच्या घरच्यांचे पण लगेच डिमांड काय झाले, की तुझ्यामुळेच प्यायला लागला जास्त. म्हणजे तो ऑलरेडी पीत होता. अरे पण लग्नानंतर काय माझ्यामुळे जास्त पिते. नाही त्याला कामधंद्याची अक्कल, ना काय. तरी बोलले, "ठीक आहे बाबा, मग आता नाही एखादं त्याचं पण होऊन दे बाळ, मग तो सुधरल." जे पहिल्याचे लोकांचे विचार आहेत ना, बरोबर. बाळ झालं की सुधरेल, लग्न झालं की सुधरेल. अजून पण काही लोकं मुलांना खूप मोठं हे देतात. मुलगा म्हणजे लय भारी त्यांच्यासाठी असतं. तसंच एक प्रकार माझ्याबरोबर घडलेलं आहे. मग मी म्हणलं जाऊन दे चल म्हणलं नाही का बहिणीला झालंय मग आपण पण ट्राय करू. त्या हिशोबाने मी पण नाही का माझ्या स्वतःसाठी म्हणलं आपलं पण फॅमिली चांगली होऊ शकते. त्या हिशोबाने मी ट्राय केलं तर मग दिवस गेले. तर मी त्यावेळेस फर्स्ट इयरला माझ्या डोक्यात काय आलं होतं आणि मी वलवंत कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. त्यावेळेस लग्नाला किती महिने झाले होते? 1 वर्ष होऊन गेलं होतं. 1 वर्ष होऊन गेलं होतं. 1 वर्ष. तरी मी डिसाईड केलं मी 12वी पास आहे तर मी माझं कारण की मला कळलं होतं माझ्या पुढे आता हे असं आहे. बरोबर. तर मी परत शिक्षणात मला इंटरेस्ट नव्हता पण मी आणला होता थोडासा तरी कुठून तरी नाही का की चला बाबा शिकून तरी नाही का काही नाही ना. फायदा होईल काहीतरी करता येईल. म्हणून मी फर्स्ट इयरला इथं ॲडमिशन घेतलं हं. आणि नुकतीच आली होती. तर पहिलं एक पेपरचं हे होतं. पेपरला बसले आणि 2-3 दिवसांनी मला चक्कर-बिक्कर अचानक आली तर कळलं की अरे असं-असं विषय. मग मी विचार केला की नको नाही का, मी नको-नकोच करत होते. तर माझे मम्मी-पप्पा बोलले, "अचानक होत नाही कोणाला, खूप प्रयत्न करायला लागतात, तेव्हा जाऊन लोकांना बाळ होतं. तू तर अचानक झालेलं आहे, राहून दे." एखादं नाही का स्वतःचं होतं बरोबर असं-तसं. म्हणजे सगळ्यांनी मला त्यावेळेस पण एक हे केलं की की होऊन दे. होऊ दे. तू पण होशील सेटल, तो पण नाही का खूप बाळाला बघून खुश होईल, हे होईल, ते होईल, मग सुधरल. असं बोलून मी 7व्या महिन्यापर्यंत त्याचा खूप म्हणजे खूप त्रास काढला. म्हणजे म्हणजे तो नाही मारायचा वगैरे? हो, सगळं. एकदम बापरे! घाणेरडा प्रकार म्हणजे जो नाही का असं सांगण्याची पण इच्छा राहिली नाही. आणि ते आठवलं की मला माहिती की मी काय त्रासातून बाहेर पडलेली आहे. म्हणजे खूप असं नाही का आज जे तुम्ही बघता मला स्ट्राँग नाही, मी त्या त्या व्यक्तीमुळे स्ट्राँग झालेली आहे, की ते परिस्थिती असते की नाही का आपण त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे. मला तर आता तुम्ही माझं बघेल Instaला मला मुली मेसेज करतात, "ताई तू कशी काय एवढी हिंमत?" हिंमत ती त्यांच्यासमोर तयार केली. हारली तर होती, पण कसं वटीभरण करून आले जवळ 3 महिने स्वतःच्या बाळाची स्वतः काळजी घेतली. त्याच्यातून बाहेर पडले. 15 ऑगस्टच्या दिवशी मी माझं वटीभरण केलं आणि स्वतंत्र दिवस स्वतःसाठी साजरा करून आली इकडं. आल्यानंतर मग मी माझ्या पोटामध्ये जेव्हा बाळ होतं, 9वा महिना म्हणजे झाला मला आणि मुलगी झाली. मुलगी झाली तर मला माझं सिझरिंग झालं तर पण माहितीच ज्यावेळेस मला एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नंट होता, त्यावेळेस त्यांना असं नाही का वाटलं, की "अरे आपलंही मूल आहे आता, आपण आता नाही, सोडून दिलं पाहिजे?" मुलीच्या नादात त्याला कधीच आज पण त्याला हे माहिती नाही की त्याला एक 11 वर्षाची मुलगी आहे. अरे बापरे! म्हणजे त्यांनी कुठली जबाबदारी पारच पाडली नाही. घेतलीच नाही कधी कधीच, जाऊन. कधीच घेतली नाही. आई-वडिलांनी लाडाने येडा केलेला मुलगा तो शेवटी. तर जबाबदारी हा प्रकार त्याला कधी कळलाच नाही. आणि मग तुमच्या आत्यांनी वगैरे म्हणजे नाही, नाही, सासूनी कोणीच नाही. त्यांनी मला कधी असं विचारलं नाही, की "तू कशी एवढं करते? कशाला एवढं करते?" हं. त्यांची एकच इच्छा आहे, "तुला जेव्हा तुझी मुलगी जड होईल, तेव्हा आमच्याकडे आणून सोड." म्हणजे माझं बाळ मी का जड करेल? ते तर मी त्यासाठीच तेवढं सगळं करते. मी कशाला त्यांच्यासमोर नमायला जाऊ? मी नाही गेले. त्यांना त्यांची मुलं छान वाटतात. ते कितात-खातात छान आहे. रात्रीभर ते त्रास देतील, पण दिवसाचं तेच त्यांना गरम-गरम चारतात. तर ते आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा ते नाही राहिलेलं त्या गोष्टीतून बाहेर पडलेलं बरं आहे. त्यासाठी मी स्वतःचं आणि माझ्या वडिलांचं पण माइंड तसंच त्याच प्रकारचं होतं, की नाही का, काय न हो त्रास काढायचा, थोडंसं देईल, हे करेल, असा सासुरवास होतो. हा एक जुन्या लोकांचा एक विचार होता, की बाबा की मुलगी दिली, की तिला सासुरवास होणारच. थोडंसं काढायचं असतं, मग सगळं होतं व्यवस्थित असं बोलून वडिलांना पण वाटलं. पण शेवटी अशी एक कृत्य असं घडलं, की नाही का, सगळ्यांचे डोळे उघडले. म्हणजे मला पण सांगायची गरज नाही लागली. आई-वडिलांचे पण डोळे उघडले कारण की 3 मंथची जेव्हा बेबी होती, तेव्हा मी तिकडे गेले होते. मग त्यावेळेस वेळेस वेगळं काहीतरी घडलं घरामध्ये आणि मग मला शेवटचं कायमचं इकडे परत बोलवून घेतलं नाही का. म्हणजे एक 15 ते 20 दिवस मला तिकडं त्याचं नाही का, की बाळाला बघून सुधरल नवरा. या हिशोबाने मला बोलून घेतले. गेले. त्यांनी पण मुलगी झाली तर काही मला इंटर इंटर जेवढं हे देतात इम्पोर्टन्स देतात ना, ते काही दिले नव्हते. हं. म्हणजे नाही का, त्यांचं फक्त आपलं त्यांची एक कामवाली तिकडची भेटली या हिशोबाने ट्रीटमेंट चालू होती आपल्याबरोबर. अरे बापरे! मग नंतर मी आले इकडं. मुलगी माझी 3 महिन्याचीच होती. मग आता 3 महिन्याची आहे. वडील पण आपले एवढे काय हे नाहीत, की सगळं करू शकतात. मग काय करायचं? मग मी पोलीस भरतीची ट्राय केली परीक्षा. त्याच्यामध्ये सगळं टेन्शनमध्ये होते, तर ते पण जरा हे झालं. म्हणजे वेळ मग दिली मी पोलीस भरती पण दिली, पण थोड्यासाठी माझं फाऊल वगैरे होऊन ते ड्रॉप झालं म्हणजे थोडंसं नाही का. कारण त्यावेळेस टेन्शनचा फेजच एवढा होता. की माझ्याकडून ते झालंच नाही. तरी मी त्यातल्या त्यात पोलीस भरती पण दिली. माझं त्यावेळेस कार्ड-बीड मला ते लाचची लेखीचंच फक्त हे झालं. नाहीतर मी ग्राउंड कंप्लीट केलं तेवढ्या ह्याच्यात. सगळं व्यवस्थित नाही का.
2च महिने कासरवाडीला जाऊन मी क्लास जॉइन केला आणि 2 महिन्यात मी त्यांचं हे पण केलं. नंतर मग मुलगी मोठी व्हायला लागली, 5-6 महिन्याची झाली. आता काय करायचं नाही का, हागीचं खर्च, दवाखान्याचा खर्च. बापाकडून मागायचं म्हटलं तर वडील पण माझे ड्रिंकर होते त्या टायमिंगला, तर त्यांना पण टेन्शन यायचं की ते त्यांच्या मुलांचं लग्नाचं करणार, शिक्षणाचं करणार का माझ्याकडं. मग मी असे नॉर्मली जॉबला जायला लागले. काय जॉब करायचे? चिक्कीच्या दुकानात पहिली कामाला होते. अच्छा. नंतर DTDC कुरिअर ऑफिस म्हणून होतं, तिथं जॉबला होते. मग मुलगी तिथं नाही सोबत घेऊन जायची. ऑफिसच्या मागे तिला ठेवायची. मग मी तिला बघून ते एंट्री वगैरे कॉम्प्युटर नॉलेज तो होतं. अच्छा. मग ते केलं. मग ते 3-4 हजार रुपयात काय आपलं होतच नव्हतं. म्हणजे मला त्या काय बसलेल्या कामांमध्ये इंटरेस्ट पहिला पण नव्हता, आज पण नाहीये. म्हणजे तुम्ही बोलाल बसून काम करत असलं काम मला आवडतच नाही का. बरोबर. मग लहानपणापासून गाडी तर खूप आवडत होती चालवायला. मग आमचं जे स्टँड तुम्ही जिथं मला भेटले, त्या स्टँडवर मी पहिली ह्याची त्याची गाडी चालवायची. तर 300 ते 400 रुपये रोजचे भेटत होते. नंतर आपलं कमिशन वगैरे असं करून माझा दिवस मस्त जात होता. अच्छा. मग बघितलं पण ते कसं सीझन वाईज आपले तर जून, जुलै, ऑगस्टमध्ये येईल पावसामध्ये जानेवारी 31 आहे. तसं सीझन वाईज तिथं धंदा चालतो. मग म्हटलं आता काय करू? मग रिक्षा तर चांगली येत होती. मग मावळामध्ये पहिलं परमिट बॅच मी टाकलं बनवायला. आणि मग तिथंच ज्याच्याकडे मी कैलास भानुसगरे म्हणून आहे. तर त्यावेळी माझी खरंच परिस्थिती कसं झालं, भावंडांचं शिक्षण, लग्न, वडिलांनी सगळ्यांची व्यवस्थित करून सगळ्यांना सेटल केलं होतं. सगळे माझे बहीण-भावंड सायन्समध्ये शिकलेले, BCA, BCA काय ते सगळं चांगलं एज्युकेशन घेतलेले. आणि म्हणजे त्यांचे पण जे झालेले ते पण चांगले म्हणजे एकदम वेल सेटल सगळे. बरोबर. तर मी एक वडिलांकडे बोज राहण्यापेक्षा मी पण विचार केला मी माझ्या पायावर उभी राहिली तर माझ्या वडिलांना पण टेन्शन नाही. बरोबर. आणि मी पण ॲक्चुअली जेव्हा मुलगी झालते ना, तर मी पण नाराज झालते आतून, की अरे मग आता माझेच हे असं झाले, मुलींना मनच नसतं कधी-कधी असं वाटतं नाही का, मनासारखं जगण्याचा चान्स येतोय आणि जगून नाही देते. तर त्यावेळेस मला पण खूप त्रास झाला, की मी माझ्या मुलीला खरं सांगते, मी घेतली पण नव्हती झाली त्यावेळी. मी रडत होते, की नको मला नाही का, मला बाळच नको म्हटलं. मी अशी नाही का, अशी राहील तिला घेऊन जा, मी बघण्याच्या आधी घेऊन जा. कारण तुमचीच अवस्था अशी आहे, हां, तर तर त्यावेळी मुलीचं कसं? पण फील झालं, की काय करू? मग माझे मम्मी-पप्पा सगळ्यांनी सांगितलं, की आम्ही आहे नाही का, तू नको नाही. माझे वडिलांनी तर मला डायरेक्ट बोलले, "तुझा जो चॉईस आहे. आम्ही आता चुकलो ना, तर तू तुझी मुलगी आहे, तुला जशी मोठी करायची तशी कर. तुला कोण काय बोलणार नाही." आणि मग मी त्याच विषयावर ठाम राहिले, की हां बाबा, माझ्या बापाची जर मला साथ देतोय, हं. तर आपण नाही. आणि माझ्या वडिलांचं म्हणजे नाही का, खूप माझ्या मागं हे. म्हणजे माझ्या जेव्हा मी या रिक्षाला म्हणजे मी परमिट बॅच ज्यावेळेस तुम्हाला काढलं सांगितलं ना, तर माझ्या वडिलांना खूप छान वाटलं, की हां, हां, चल ही काहीतरी माझ्यासारखी नाही का आहे. तर मी त्या परमिट बॅच काढताना माझी परिस्थिती अशी होती, की माझ्या वडिलांना पण आहे ना पॅरालाइज झालते हां. आणि आमच्याकडं होतं ते नव्हतं झालं. हं, हं. मग कारण त्यावेळेस कमवणारे एकटेच असतील वडील घरात. वडीलच होते आणि त्याच्यामुळं घरात परिस्थिती एकदम नाजूक झाली, एकदम बिकट नाही का. म्हणजे एकदम चांगल्या दिवसातून वाईट दिवसाला सुरुवात झाली सुरुवात आपली. झाली. हां. तर त्यावेळेस माझ्या वडिलांना पॅरालाइज वगैरे झालं, घरात झोपून होते. तर मग आपलं आपलं काम आहे काय मुलासारखंच त्यांना हे करणं सपोर्ट. मग त्यावेळेस मी काहीच ठरवलं, की रिक्षा काढायची आणि हे करायचं. तर आपले मावळचे जे आमदार सुनील शेळके त्यांच्याकडे त्यावेळेस मी थोडी मदत मागायला गेले, की "अण्णा मला थोडी मदत करा." तर त्यांनी पण कसलाच विचार नाही केला. त्यांना पण भारी वाटलं, अरे कोणतरी मुलगी महिला नाही का माझ्याकडे आली आणि बाहेरून त्यांना गेले माझे अपडेट, की ती लय डॅशिंग आहे, ती पहिल्यापासून फॉरेनमध्येच गाड्या चालवते, हे करते, ते करते. मोठ्या-मोठ्या बस, 32 सीटर बस वगैरे मी सगळं चालवते. हो का? हां, 16 सीटर, 32 सीटर अशा नाही का कधी बदली चुकून-माकून बोलवलं तर जाते पण. तर त्यावेळेस मग त्यांना अण्णांना पण खूप छान वाटलं आमदारांना. मग त्यांनी मला एक थोडीफार त्यांच्याकडून नाही का एक बहिणीच्या भावाच्या नात्याने त्यांनी बहिणीला, की "बाबा घे चल गाडी बुक करायला तुला थोडंफार काहीतरी अनुदान" म्हणून त्यांनी त्यावेळेस मला दिलं मदत म्हणून. मग दिवाळीचा मोसम होता. मग मी लगेच माझी रिक्षा नाही का म्हणलं करायची आता आणि बजाज फायनान्स जिंदाबाद. तर लगेच लोन झाली. नाही का आपलं अकाउंट कसं पण असू दे बजाज फायनान्स सगळ्यांना लोन देते. खरं. तर त्या परिस्थितीत मी बजाज फायनान्सची लोन उचलली आणि रिक्षा घेतली. रिक्षा घेतली आणि रिक्षाची सुरुवात अशी होती, की मला आहे ना त्यावेळेस असं वाटलं, "हायला मी चुकी केली का काय रिक्षा घेऊ?" म्हणजे अक्षरशः मला आहे ना कधी-कधी असं वाटतं, की आता मला जीव द्यायचा वेळ आली. बजाजचे हप्ते, हर्षलचे हप्ते, प्लस बाहेरचा त्रास, बरं. प्लस धंदा-पाणी होतच नव्हतं. का तर लोकं माझ्या गाडीत बसायच्या आधीच धमके-बिमके देऊन गाडीतून उतरवायचे. म्हणजे इथपर्यंत मला अच्छा, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला रिक्षा घेतल्यानंतर त्रास व्हायचा? खूप खूप म्हणजे ना, मी जे आपण चौकात आहे ना, कोणतरी भाई आहे माझ्यासमोर, दादागिरी करणार. "ए, आमचं स्टँड आहे, इथं नाही उभं राहायचं. ए, इथं का उभी राहिली?" एकदम रुबाबाच्या बाता सगळ्यांच्या. हां. मी 1-2दा नाही का सगळ्यांना, "हा भाऊ चुकला, जाऊ दे पुढं." मी अशी नाही का हाडचीड करून घेत होते.
नंतर मग वडील मला बोलले नाही एकदम असंच आमच्या ज्या स्टँड ना जिथं रेल्वे स्टेशन आहे ना तिथं मी असे साईडला उभी होते आणि तिथल्या 4-5 जणांनी माझ्या अंगावर पार बॉडीच्या इथपर्यंत माझ्याशी बोलण्याची हे झालती त्यांची बापरे! हिंमत. हां, हां. तुला किती वेळा सांगितलं इथं यायचं नाही, हे नाही, ते नाही, असं तसं नाही का आणि रोज बोलत होते आणि माझी पहिल्यापासून रिक्षाची स्टाईल अशी होती की मी माझा गॉगल हां. माझे एकदम जसं नाही का आपले गरिबीवानी कधी राहायची इच्छाच झाली नाही. जे आहे ते आपण पहिल्यापासून चांगलंच राहिलेलं आहे. बरोबर. तर त्या टायमिंगला माझा गॉगल होता आणि त्या गॉगलनी माझा बचाव केला की त्या एवढ्या सगळ्या गडे माणसासमोर मी रडली नाही. आतमध्ये मला डोळ्यात पाणी इथपर्यंत जमा झालतं. हां. पण त्या गॉगलनी नाही का मला त्यांच्यासमोर रडून नाही दिलं. मी ते पाणी तसंच जमा ठेवलं आणि घरी जाऊन मोठ्या-मोठ्या रडायला लागले. म्हणले, "नाही मला ते माणसं लय त्रास देतात ते." असं तसं नाही. मी घरात जाऊन शिव्या देत होते. माझी हिंमत तिथं झालीच की एवढी माणसांना कुठे शिव्या देऊ बाबा नाही का 4-5 जण जर अंगावर येतात ते बोलला आणि त्यात पिले खाल्लेले. म्हणलं कोणाच्या नादी लागू नाही का कधी मला कोणी काय केलं आंधळं-बिंधळं असं तसं मी अशा माइंडमध्ये ते घाबरत होते. मग घरी गेले माझे वडील डायरेक्ट मला बोलले, "जर तू आता माणसावानी जर त्या शेतात उतरली ना तर माणसावानी वाग. तू पोरगी बाई हा विचारच करू नको. जा बोलले बाप कशाला अजून." म्हणजे वडिलांनी एक असं होप दिलं की तू बिंदास नड. मी आहे. आणि मग माझ्यात ती हिंमत आली आणि मी माझ्या मम्मीला एवढं कशी होती, "मम्मी चल ना तू पण माझ्याबरोबर जरा मला ते नाही का तू कसं पण." तर मम्मीनेच तिथं आली स्टँडवर बोलली की "तुमच्या घरी आई बहिणी नाहीत का? तुमचं काही वळून खाल्लंय का? तुमच्याकडून मागून आली का ती? ती काय भीक मागते का? फालतू कुठलं काम करते? कष्टच करायला आली ना? तुमच्या बरोबरीलाच उभी आहे ना? तुमचं भाडं नेत नसेल ना तिच्याकडे चालून जर भाडं येत असेल तर ती मानणार आहे ना? तेव्हा तुमच्या लाईनीत पण नाही ते तुमच्याकडून मागायला पण नाही ते." मग तेव्हा त्यांनी मम्मीने शिव्या दिल्या. तरी 1-2 जण अशी होती की त्यांना काय तिथं मी सहनच होत नसे. बरं. मग मी पण म्हणलं ठीक आहे. मग नुकतं त्या माझा अण्णांनी सत्कार केला रिक्षा घेतल्यावर. तर तिथं माझी थोडी पब्लिसिटी झालीच होती. त्याच्यानंतर लोणावळ्यामध्ये मी रिक्षा घेऊन फिरत होते तर मला लोणावळ्याच्या पोलीस स्टेशनमधून कॅमेरामध्ये त्यावेळेस कॅमेरे लावले होते. तर कॅप्चर होत होतं. तर त्यावेळेस मला त्या साहेबांनी जाधव ते इथं त्यावेळेस पी-आय होते त्यांनी बोलून घेतलं. सगळ्यांनी माझा सत्कार केला. माझ्याकडे सगळे मेमरीज आहेत फोटो वगैरे मला दाखवून तर त्यावेळेस माझा सत्कार केला तर मला त्यांनी ना डायरेक्ट नाव दिलं की लोणावळ्याची वाघीण. तर बोलले, "साहेब वाघीण कसली? मला इथं वाघ जगूनच दिसलंय. मला वाघिणीवर दिसतंय." नाही का हमलं होतं ते. बोलले, "तुला ह्याच्या ह्याच्यापुढे कोणी त्रास दिला तर आता आम्ही आहे. तू काहीच घाबरायचं नाही." म्हणलं, "ठीक आहे." आणि 2 दिवसांनी एकाने असंच केलं. कस्टमर माझ्यापर्यंत आलं, माझ्याशी बोलतंय आणि त्याने डायरेक्ट त्याच्या गाडीत नेलं. म्हणजे माझी बोनीचा टाईम माझं डोकं फिरणारच ना. हो, बरोबर. मग मी बोललो, "तू 5 मिनिटं थांब." बोलला, "जा क्या हो उडकाडेंगे, उकाडेंगे." त्यांची ती लँग्वेज तशा टाईपने तो माझ्याशी बोलायला लागला. आता मी त्यांच्या लँग्वेज सारखीच बोलते. आता मी नाही घाबरत. त्यावेळी मी जरा सज्जन एकदम नाही का नवीनच गेलेली होती क्षेत्रात म्हणून मला काय जमत नव्हती त्यांची लँग्वेज. पण आता मला त्यांच्यापेक्षा घाण लँग्वेज येते. मग त्यावेळेस त्यांनी मला असं बोलले, की नाही का इथं ते उकाडेंगे-बिकाडेंगे, जा कुछ नहीं होता वाकडा-बिकडा. मी म्हणलं, "ठीक है तेरे को अभी 5 मिनिट में बताते." साहेबांकडे गेले. साहेब बोलले, "साहेब वाघीण लय वाग त्रास देतात ते." तर बोलले, "ठीक आहे. कोणचा वाघ आहे ना त्याला आणतो आम्ही." मग त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणला आणि तो तिथं सगळ्यांसमोर, "ताई, ताई, अरे ताई काय मला काय माहिती असं तसं." त्याने त्या तेव्हा मग साहेबांनी त्याला सांगितलं, की "याच्या पुढे आता तिला कोणी त्रास दिला ना तर तूच बघायचं. तू बहीण आहे ना तुझी आता, तर तू हँडल करायचं." मग तसं की सगळ्यांना टीप लागली, की बाबा हिच्या नको वाटायला झालं नाही तर डायरेक्ट देवदर्शन पोलीस स्टेशनला घेऊन जातात ते करायला. मग तशी माझी एक चांगली हे झाली इमेज तयार. मग मी एकदम आपला प्रामाणिक धंदा जो असतो रिक्षाचा तो करायला सुरुवात केली. नंतर यायची कधी-कधी कोण ना कोण हे करायला. पण मग मी पण सेम टू सेम तशीच. जसं तो एक त्याने ए बोलला तर मी बी, सी, डी सगळी शिवी गाडी सगळी निकामी होऊन जायची. म्हणजे मला आता हा भीती प्रकार कधी राहिलाच नाही. आणि रिक्षा पण अशी आहे माझी, की जिथं जाईल ना अंधारात जाऊन दे किंवा लांबचं भाडं घेऊन जाऊन दे, हां, तर कुठं ना कुठं माझ्या ओळखीचा एकतरी व्यक्ती असतोच. असतो. म्हणजे फेमस आहे रिक्षा माझी लोणावळ्यामध्ये. लोणावळा नाही पुन्हा मावळामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये फेमस आहे. म्हणजे मी लांब-लांबची भाडी घेतली, तरी मला भीती नाही कसली, की गाडी नाही का, की कुठं काय प्रॉब्लेम होईल का काय असं काहीच नाही. पण मध्ये मध्ये असं काय व्हायचं का, की लोकं चुकीची नजर ठेवायचे वगैरे? आता रिक्षा चालवायचं म्हटलं, की ते येतच ते. नाही, भरपूर वेळा झाले कारण की गाडी चालवता-चालवता कधी-कधी कोणी ब्रेक कट केलेले आहेत माझे. अच्छा. हां, माझ्यावर खूप स्टंट आहे. आता रिसेंटली मध्ये माझी रिक्षा आहे ना, माझी तब्येत जरा मध्ये बरी नव्हती म्हणून मी मुलगा माझ्याच जागेवर ठेवलं होतं. तर कोणीतरी गाडीचे पुढच्या टायरचे नट ढिले केले होते. अरे बापरे! आता मी तर नव्हती, हं. पण ते बिचारा खड्ड्यात जायला आणि तो टायर एक आणि रिक्षा एक असं झालं. अरे बापरे! तो पण वाचला आणि माझ्या रिक्षाला थोडंफार नुकसान झालं. मला काही हे नाही. पण लोकं इथपर्यंत पण वाट बघून आहेत, की नाही का?
आता आपण काय विचार नाही एवढा जास्त करत. आता मध्यस्थी गुलाबी पिंक रिक्षाचं हे चाललं होतं असं पिंकचं अजितदादा पवारांचं. अजितदादा पवारांचं. तर त्या टायमिंगला तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये. तर मला आहे ना अजितदादा पवार भेटले, माझ्यावर विचारपूस केली आणि मावळातली पहिली महिला. त्यांनी मला भेटायला बोलवलं. मी भेटली वगैरे. तर ती व्हिडिओ व्हायरल झाली माझी. ती मी नाही केली, पब्लिकनी केली. त्याच्यानंतर सुनील अण्णा शेळके माझे खास म्हणजे मी त्यांचे खास आणि ते माझे खास आमदार. तर त्यांनी माझ्या रिक्षात बसले. खूप छान वाटलं त्यांना. ती व्हिडिओ पण तुम्ही बघा खूप छान आहे अशी बघण्यासारखी. ते बोलतात पण लय छान असतं नाही का. बस तेवढंच बघितलं आणि लोकांनी त्याच रात्रीला दुसऱ्या दिवशी जेवढे अन्न जसे बसलेत ना हां. त्या पूर्ण सीटला ब्लेड मारून पूर्ण फाडून टाकले. अरे पूर्ण बापरे! पूर्ण. म्हणजे ते त्यांची काय त्यांचा जळकुटापणा आहे माझ्यापर्यंत नाही येऊ शकत म्हणून माझ्या रिक्षावर अशी लोकं खूप आहेत की राग काढतात ते. पण मी काय हार नाही मानणारी पोरगी. त्यांनी ब्लेड मारला. मी महिन्याभरात अजून छान मॉडिफाय करून आणली रिक्षा. तुम्ही करत राहा. मी अजून त्याच्यापेक्षा छान जात राहील हीच माझी इच्छा आता तरी. पण काही नसताना उगाच आपल्या लक्ष्मीवरती असं रेषा ओढणे, आता ब्लेडनी मारणे. त्यांची काय ते आपण नाही ना सांगू शकत. सांगू शकत. ते निंदकांचं घर असावं तसे ते पण असतील आपल्यासाठी कुठेतरी. आणि काय जळकुटे लोकं असतातच. नाही. त्यांना हिंमत आपल्यापर्यंत यायची नसेल होत तर ते असे निर्जीव वस्तूवर जातात ना हे करायला. तेच ना. मग त्याच्यानंतर मग तुमची आता लाईफ प्रॉपर सेट. लाईफ प्रॉपर सेट म्हणजे एकदम आता मी रिक्षावर सेटल आहे. म्हणजे टुरिस्ट लाईनमध्ये आपली फोर व्हीलर आणि रिक्षा आहे. अच्छा. त्या दोन्ही क्षेत्रामध्ये कधी मी इकडं, कधी इकडं अशी करून करत असते. मग आता मुलगी किती वर्षाची झाली? मुलगी एक 11 वर्षाची झाली. 11 वर्षाची. मग आता ती शाळेत वगैरे जात शाळेत असेल. तिला मी इंग्लिश मीडियमला टाकली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. हो ना. तिचं एज्युकेशनच्या बाबतीत हेच नाही केलेलं तर कॉम्प्रोमाइजच नाही. माहित नाही. आपण आपल्याला शिक्षणामुळं आणि आपल्या चॉईस नाही करता आली त्याच्यामुळे आपण हे क्षेत्र तसं नाही. माझ्या मुलीला तुम्ही कधी पण भेटाल तर ती पण तुम्हाला सांगेल तुला काय बोलायचंय? तर बोलली माझी मम्मी रिक्षा आली तर मी विमान चालवणार आहे. हो. म्हणजे तिचे पण मी तिला स्वप्न मोठं बघायला लावले. हे असलं गरीब स्वप्नच बघायचं नाही आपल्याला आयुष्यामध्ये. हेच आहे आमच्या दोघींचं पण. आईनी जे भोगलंय ते. मुलींनी नाही बघावं एवढीच माझ्याकडून माझी तरी आता इच्छा आहे. आणि कसं फॅमिली सपोर्ट आपल्याला चांगलं भेटला. म्हणजे माझ्या मम्मीने ज्यावेळेस मी घराच्या बाहेर पडले तर तिला तिचं आईचं पालन-पोषण माझ्या मम्मीने तिला दिलं सगळं. माझ्या मम्मीने तिचं पालन-पोषण केले. वडिलांनी एक बाप म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे कधी असं वाटलंच नाही, नाही का, की मला कोणाची गरज आहे बाहेरच्यांची. म्हणजे त्या लोकांनी आपल्याला चांगलं हे केले सपोर्ट. मला सांगा जर वडील नसतेच तर काय झालं असतं तुमचं? वडील नसते तर म्हणजे आज 2 महिने 1.5 महिने होईल. ती परिस्थिती पण झाली आहे, की आमच्यामधून आमचे वडील खरंच आता गेलेले. तर अचानक माझ्या मुलीचा 10वा बर्थडे होता. मोठा बर्थडे केला मी. तेच त्यांना नाही का, की आपण आता नाही राहिलो त्या दुःखामध्ये म्हणजे जे परिस्थिती जी होती ती नव्हती आमची आता. चांगली परिस्थितीमध्ये जगायला सुरुवात करणार असे एंटर तर आमच्या वडिलांनी आमची साथ सोडली. कारण की माझ्या वडिलांची लई इच्छा होती नाही का, की मी चांगलं काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहावं, स्वतःचं काहीतरी करावं. आणि माझाच म्हणजे जे आहे ना, माझ्या वडिलांमुळे माझी ओळख माझ्या वडिलांमुळे. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ना खूप केलेलं आहे. म्हणजे आम्हाला आहे ना कुठली परिस्थितीमध्ये ना गरिबी दाखवलीच नाही कधी. म्हणजे एकदम छान. आता पण माझे वडील वारले ना, ते माझ्या मुलीच्या बर्थडेच्या दिवशी चक्कर आणि एक व्हॉमिटिंग झाली बास. बाकी त्यांना काही त्रास झाला नाही. महिनाभर दवाखान्यामध्ये होते आणि 7 जानेवारीला ऑफ झाले. महिना झालाय. पण एक वडील नसल्याचं कारण आत्ता कळतंय. माझं आणि माझ्या वडिलांचं कधी पटत पण नव्हतं. पण एकमेकांचा जीव. मी माझ्या मुलीच्या नावाखाली त्यांना घेऊन जायची. त्यांना आता शुगर-बिगर होती. वयाच्या हिशोबाने त्यांना त्रास होत होता. तर ते लहान मुलांवानी वागायचे. तर मी लहान मुलांचा जो पण खाऊ आहे ना, खास माझ्या वडिलांना घेऊन जायचे. आणि माझा बाप नाही ना, खूप त्रास म्हणजे नाही घरामध्ये. माझी मम्मी इतकी छान दिसते. ती जर माझे पप्पा गेलेत ना, तर तिचा चेहरा उतरलेला असतो. आम्हाला ते बघून फील होते सगळ्या गोष्टी. आणि वडील असतात. कारण त्यांची जागा कोण घेऊच शकत नाही. आता उलट मला असं वाटतं, की मी स्वतःच्या घरात नाहीये. असं वाटायला लागलं, की आपण आता आपलं घर नाही राहिलं ते. जोपर्यंत वडील होते ना, भावाचे आणि माझे आज पण भांडणं कोणाच्या घरात नव्हतं. पण वडील आहे, माझं घर आहे, माझी पोरगी आहे, आई घाले असे शिवी देऊन त्याला गप्प मारायचे. पण मला कधी हे नव्हते करत. मला मुलासारखी इज्जत देत होते. आणि आता आपल्याला फील होतं, की नाही का वडील नसल्यावर काय असतं. खूप म्हणजे देवाने सगळ्यांचे आई-वडील शेवटपर्यंत ठेवले त्यांच्या. एवढीच मी तर इच्छा करेल देवाकडे प्रार्थना करेल. म्हणजे वाईट काळात वडील होते आणि आता चांगले दिवस आले तर. चांगले दिवस आले ते वडील नाही राहिले. ते म्हणजे एक दुःख आहे. म्हणजे मी आता जे सक्सेस आहे ना, माझ्या वडिलांची सक्सेस बघा तुम्ही माझ्या वडिलांची स्टोरी पण ऐकाल ना खूप हे आहे.
त्यांनी ना शून्यातून ते पण मोठे झालेले आहेत. त्यांच्याकडे मग काय नव्हतं. त्यांना तर असं नाही का कांदे बटाट्याची गोणी वगैरे वाहून असे स्वतःच्या आम्हाला मोठं केलेलं आहे. आणि त्यांनी जेव्हा मोठे आले ना, तर आम्हाला कधी वाईट शिकवलंच नाही. मला तर कधीच नाही. मला तर बिनधास्त राहायला शिकवलेलं आहे. आत्ताच्या मुलींना मी बघते ना एवढं जपतात आई-बाप हे ते. पण माझ्या-बापांनी कधीच नाही. माझ्या-बापाला मी फक्त बोलले, मला टुरिस्टची गाडी घ्यायची पप्पा मला धंद्या-पाण्याला. मला त्यांनी ना बोललं, "ठीक आहे." मी ₹2,00,000 माझे कष्टाचे तयार केलेले तेच दिले त्यांच्या हातात आणि त्यांनी मला शोरूम Artiga घेऊन दिली. म्हणजे हे माझ्या बापाचे उपकार आहे माझ्यावर. आणि ते आमच्याकडून परिस्थिती जरा थोडी नाजूक झाल्यामुळं गेले ते पण सगळं. आणि मी आत्ता कुठं माझी गाडी पण बुक केली होती, की मी माझ्या बापाला नाही का आता त्या गाडीत नेणार, बसवणार. म्हणजे एक स्वप्न होतं, ते स्वप्नच राहिलं. ते करणार तर ते माझ्या वडिलांना असं अचानक झालं. आणि ते आता सक्सेस बघणारच, तर देवाने आमच्याकडून त्यांनी हे केलं. बोंब अ, वडिलांना शुगर होती का? हां, वडील आता पॅरालाईज पण झालेले होते आणि आता त्यांना मेंदूला रक्तपुरवठाच होत नव्हता. अच्छा. त्यामुळे हे सगळं. त्यांचा प्रॉब्लेम कसं होतं ते कंट्रोल स्वतःवर करत नव्हते. पण ज्या मुली आपल्या वडिलांना बोलत नसतील किंवा ज्या मुलींना वडील पटत नसतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? की आई-वडिलांबद्दल कधीच कोणी चुकीचा विचार करूच नका. ते कधीच आपलं वाईट बघत नसतात. सगळ्या मुलींना वडील हे चांगलाच विचार करतात, की आपल्या मुलीने चांगलं डिसिजन घ्यावं, चांगल्या चॉईसनी मोठं व्हावं. ते कधीच चुकीचा मार्ग देत नसतात. कोणाचे आई-वडील गरीब जरी असले ना, तरी त्या मुलांचा चांगलाच विचार करायला ते मोठ्या घरात कसे जावं हेच विचार करत असतात. ते कधीच तुम्ही तुमच्या आई-वडिलांना कधी दुखवू नका. माझ्याकडून खूप अशा चुका पण झालेल्या आहेत, की तिथं माझ्या वडिलांच्या अक्षरशः डोळ्यात यायला पाणी पण आलेलं आहे. पण ते तुमच्याकडून होऊ नका देऊ. आज मला माझे वडील नसताना मला ही जाणीव होती, की खरंच घरातला जो करता-धरता गायब झाला ना, की घर खायला उठतं. आज माझ्या घरात तुम्ही येऊन बघा. माझ्या वडिलांचा मी खास फोटो मोठा ठेवला. आम्हाला असं वाटत नाही माझे वडील आमच्यामध्ये नाहीत. आम्हाला असं वाटतं आहेत. पण त्यांची जी जाणीव नाही का, की आपल्या बाजूला बसल्यावर आपण त्यांची एक काहीतरी काढायचं. माझ्या मुलीचं आणि माझ्या पप्पांचं एकदम चांगलं आहे. माझ्या वडिलांनी अक्षरशः माझ्या मुलीला किंडर जॉय ज्यावेळेस कळत नव्हतं, 1-1.5 वर्षाची असतानाची सवय लावली होती. तर ती 4 वर्षापासून माझे वडील तिची उधारी खातच भरत राहते. लोकं चहा, दूध, बिस्किटाची उधारी करायचे. राशनची उधारी करताना माझ्या मुलीची किंडर जॉयची उधारी असायची त्या टायमिंगला, की माझे वडील ते तिचे पर्सनली तिची उधारी क्लिअर करावी. त्यात मग आम्ही काय नाही. तिला जे पाहिजे ते तिला घेऊन देणार. म्हणजे माझ्या वडिलांनी कधी मुली आणि जे अजून पण जो काही लोकांचे विचार आहेत मुलींविषयी खोटापणा, मतभेद करणे नाही का, मुलगा भोळा, शहाणा, मुलींना इज्जत नाही, मुलींना बाहेर काढत नाही. ते कधीच करू नका. कारण की माझ्या वडिलांनी आम्हाला ना खूप फ्रीडममध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने जगवलेलं आहे. म्हणून आम्हाला कधी असं फीलच झालं नाही, की नाही का मुलींना कुठं प्रेशराईज करून जगवायचं किंवा मुलींच्या मनाविरुद्ध काय करून द्यायचं. हां, त्यांचं एक डिसिजन चुकीचं झालं. पण त्यांनी मला तेवढं मोठं करायला सपोर्ट पण केला. सपोर्ट पण. त्यांनी मला कुठं दाबून नाही ठेवली, की थांबून नाही ठेवली, की तू करू नको. उलट त्यांनी मला जे करायचं ते असं फ्री सोडून टाकलं. तू बिंदास कर. लोकं माझ्या घरी जाऊन सांगायचे, "अरे तुमची पोरगी इकडं रात्री 12ला दिसली, 1ला." अहो ना, मी होतो ना तिच्यावर. अक्षरशः मी माझ्या वडिलांना रात्रीची नाईटची भाडी-बिडी असेल ना, 3 वाजता बोलू नका, 4 वाजता, "पप्पा चालवा भाडं मारून येऊ." माझे पप्पा माझ्याबरोबर यायचे. म्हणजे इतकं छान आमचं एक फ्रेंडसारखं नातं निर्माण झालं त्या रिक्षामुळं. बरोबर आहे. कारण लोकं विचार करायला मग काय अशी घरामध्ये की ही एवढी चांगली म्हणजे माझा भाऊ पण कधी अजूनपर्यंत लोकं त्याला चुकीचं काही ना काही माझा मेसेज पोहोचवत असतात. पण माझ्या भावाने पण मला आजपर्यंत कधी विचारलं नाही, की तू सगळ्यांना माहिती आहे, की तिचं क्षेत्रच ते. क्षेत्र माणसांबरोबर बोलणं नाही तर का मग तिथं कुठल्या बायका आणणार आहे धंद्यामध्ये. बरोबर आहे. आता तुम्ही स्टँडवर बघितलं सगळी माणसंच होती चारी बाजूने. एकटीच मी महिला होती. बरोबर. मग त्याच्यात तो तुमच्या तोंडावर तो कोणाच्या हात नाही ठेवू शकत. "हां बाबा ठीक आहे ना. हां, ठीक आहे." ऐकायचं या कानाने सोडून. तो कधी मला विचारलं पण नाही. नाही माझ्या वडिलांनी कधी मला विचारलं, की "तू काय चुकीचं करते का?" कारण की सगळ्यांना माझ्यावर एक विश्वास आहे. अजून पण तो विश्वास मी कायम ठेवलेला आहे. तुम्ही लोणावळ्यात कुठल्या पण कोपऱ्यात जाऊन विचारा, "ही आविषा जाधव आहे." नाही, इथली रिक्षावाली पहिली रिक्षावाली कोण आहे? कशी आहे? तरी तुम्हाला माझा रेकॉर्ड चांगला कळेल. म्हणजे मी असं वाईट काम केलंच नाही. आपण जे पण कष्टावर मस्त एकदम मोठं झालेलं आहे. हो. मग आता मला सांगा, रिक्षामध्ये तुम्ही काय-काय केलेलं आहे? मॉडिफिकेशन? रिक्षामध्ये म्हणजे सुरुवातीला पण कोरोनाच्या काळात मी रिक्षा बनवली होती. पण लोकांनी मी जिथं राहते ना, तिथं काय माहिती माझ्यावर का जळतात मलाच नाही माहिती. ते अक्षरशः माझी पूर्ण ब्लेड चारी बाजूने मारला होता. पार ते कोरोनाचा कागद लावतो, पडदा लावतो का, तो इव्हन फाडला होता ब्लेड-बीड मारून सगळ्यांनी. मी परत बनवली. 5 वर्ष म्हणजे रिक्षाला कंप्लीट झाले. मग मी विचार केला, जेंट्स लोकच नेहमी त्यांच्या रिक्षा बनवतात नाही का मॉडिफिकेशनमध्ये.
मावळातली नाही, महाराष्ट्रातली पहिली मॉडिफिकेशनमध्ये आपली रिक्षा आली आता. माझी पूर्ण रिक्षा तुम्ही चेक कराल ना, तर लहान मुलांना जेवणासाठी टेबल काउंटर आहे. हो. जर कोण ड्रिंक करणार असेल तर त्यांच्यासाठी बार काउंटर आहे. त्याच्यानंतर म्युझिक सिस्टम चेक करा. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला समोर स्क्रीन वगैरे, पिक्चर, मूव्ही काय कोणाला बसून हे करायचं असेल तर तो पण एन्जॉयमेंट करू शकताय. हो. त्याच्यानंतर तुम्ही आता मी काढून ठेवले जे थोडे हे ते पावसामध्ये आमच्या इथे खूप प्रॉब्लेम होतात. तर छोटा फ्रिज पण होता हो, हो. आणि मेडिकल केअरचा बॉक्स पण होता. सगळं काढून ठेवले जे होतं ते. कारण की अच्छा. ते कसं म्हणजे लुकला पाहिजे. मेडिकल, फ्रिज वगैरे हे सगळंच? आणि रिसेंटली सांगते काय ते सुनील अण्णा शेळके आणि अजितदादा ज्यावेळेस माझ्याशी चांगले भेटले ना, तर लोकांनी म्हणजे ब्लेड पूर्ण गाडीला ब्लेड मारून टाकला. आता मी परत ती रिसेंटली बनवून आणली. 1 महिनाभरच झाला असेल आता ती बनवलेली आहे सगळं सीट वगैरे. नाहीतर पूर्ण फाडलेलं होतं. म्हणजे लोकांची मनस्थितीच नाही का, की एखादी स्त्री पुढं पुढे जाते, तर हे लोकांना बघवतच नाही. नाही, नाही. अजून पण मी सांगते की अशी जे जल्लोषवृत्तीची लोकं असतात ना, ते यातून सिद्ध होतं, की त्यांच्या बरोबरीला ही जरा जास्तच वरती चालली ना, तिला खालती कशी आणायची ना, ती हाशी किडे करून. बरोबर. त्याला मी हारच मानत नाही. मी परत वर जाते. किती तुम्ही मला खाली काढायचा प्रयत्न करा, मी काय हार मानणाऱ्यांमधली नाहीये. त्यामुळे मी नाही या गोष्टीचा छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार पण नाही करत. केला, परत करू आम्ही खर्च. काय एवढे 4 दिवस जास्त भाडी मारू आणि परत बनवून आणू. असं विचारतच असते मी सध्या तरी. म्हणजे आमच्या घरात असं आलं, की जो तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीचा पण जो मुलगा आहे ना, तो पण ज्यावेळेस जन्माला आला ना, 1 वर्षानंतर कळलं, की तो चालत बोलत नाहीये. जागेवरच आहे. अच्छा. म्हणजे आमच्या घरात लय खूप सुख आलतं. ती 12 वर्षानंतर ती प्रेग्नंट राहिली होती. तिला पण दुसरा बेबी होणार. म्हणजे एक अशी खुशी होती आमच्या घरामध्ये. आणि त्या खुशीमध्ये माझ्या मुलीचा बर्थडे हा लय म्हणजे नाही इम्पोर्टंट ठरलंय बघा. तुम्ही माझ्या बघू शकता हातावर 18/11/2014 हो. ही माझ्या मुलीची बर्थडे डेट आहे. ही मी इथं काढली का? तर मी आयुष्यभर तिला नाही का लक्षात ठेवू शकते, की मी का या क्षेत्रात उतरलेली कारण नाही का ह्या तारखेपासून मला कळलं, हं. बाई, मुलगी काय असते महत्त्व, नाही का स्वतःसाठी काय असतं. बरोबर. तेव्हा मी जाऊन ते हे केलं स्वतःला नाही का. आणि आता माझ्या बहिणीचा पण मुलगा रिसेंटली वडिलांच्या 15 तारखेला तिला दुसरा बेबी झाला आणि 5च दिवस त्या बाळाने त्याच्यासोबत सहवास केला आणि 20 तारखेलाच तो ऑफ झाला. अरे! आणि एका महिन्यात म्हणजे आमच्या घरात फक्त दुःखच. जो मंथ एंडिंग आहे ना, नोव्हेंबरचा महिना पूर्ण दुःखातच गेलं. नोव्हेंबरमध्ये सख्ख्या बहिणीचा, मोठ्या बहिणीचा जो मुलगा, सख्खी बहीण, सख्खी जाव होती, तिचाच मुलगा तो ऑफ झाला. तर तिला दुसरा बेबी पण झाला. परत मग वडील सीरियस होते, ते ऑफ झाले 7 जानेवारीला. बापरे! म्हणजे हे सगळं घडलं एवढ्या पुढे 1 महिन्यातच. 1-2 ते महिन्यामध्ये. नजर लागलेलं एकदम परिवाराला आमच्या. तेच ना. म्हणजे खूप छान असा आमचा हसता-खेळता परिवार होता. मला 4 बहिणींचे 4 म्हणजे नाही का, माझं मिस्टर सोडून 3 बहिणी, 3चे मिस्टर पण खूप चांगले सपोर्टिव्ह भेटले. नाही का, आता मला सगळं म्हणजे एकदम छान म्हणजे असं कोणाची हेच वाटलं नाही बाहेरचे, थर्ड पर्सनची गरजच लागली नाही. सगळे एकदम व्यवस्थित घरामध्ये हॅपी फॅमिली. भावाची बायको आहे, भाव, सगळे म्हणजे एकदम कधी माझ्याविषयी नाही का कोणाला हे नाही, की तू केलं पाहिजे, हे आणलं पाहिजे. जसं तुला जगायचंय तसं. आणि माझ्या घरात माझ्या बहिणींची 3 पोरी. म्हणजे मी त्यांची नाही का, ते त्यांच्या आई-वडिलांना जेवढं विचारणार नाही तेवढं मला विचारणार. आविषा माँ आहे मी सगळ्याची नाही का. अच्छा. सिंधुताई सपकाळ नाही का सेवा, तसं आमच्या घरामध्ये मी एकटी त्यांच्यासाठी नाही, लहान बाळांसाठी. म्हणजे एकदम हॅपी फॅमिली होती आणि हे असं घडलं सगळं. मग आत्ताची जी अविशा, आता जी वाघीण आहे, तर ती एकदम बिनधास्त आहे. आता स्ट्रॉंग वुमन आहे. आता खूप जास्त. आता कोणीही येऊ दे आता समोर. कोणी चांगली पण माणसं हो. लाभलेलीच आहेत तुम्हाला. माझ्या वडिलांची वयाची पण एवढी पण अजूनपर्यंतची पप्पांच्या बरोबरची जी माणसं आहेत, खूप छान आहेत. लोणावळ्यातले आदेश जाधव रिक्षावाले म्हणजे माझे फॅन पण आहेत. हो, हो. हां. आणि खूप म्हणजे मला जीव पण लावतात, नाही का. म्हणजे अशी मोजकीच आहेत तो, ती जी माझ्यावर जळतात, माझं नाही का कुठेतरी कमीपणा करायसाठी काही ना काही माझ्या गाडीवर किडे करतात. त्यांची हिंमत काही माझ्यापर्यंत होत नाही. मग मागच्या मागे जे करायचं ते मागच्या मागेच करतात. पण प्रेम करणारे भरपूर आहेत. हां, प्रेम करणारे माझ्या लोणावळ्यात खूप आहेत. खूप म्हणजे खूप. म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे बोलू नका किंवा बाई माणसं बोलू नका, म्हातारे बोलू नका. सगळ्या प्रकारचे. आमदार बोलू नका, नगरसेवक बोलू नका, आमच्या इकडचे नगराध्यक्ष होणं एवढे सगळे. वाह! म्हणजे वुमन्स डेला स्पेशली सत्कार वगैरे करतात. इथले पत्रकार असेल ते सत्कार करतात. म्हणजे अभिमान मला मला स्वतःचा वाटतं, की हां बाबा आपल्या लोणावळ्यात आपल्याला इज्जत देतात. बरोबर. म्हणजे आपल्या जातीचे नसेल देत, पण परजातीचे देतात हे खूप भारी वाटतं. खरंच. म्हणजे आपली काही लोकं अशी आहे, की नाही का, अरे माझे वडील मोठे होते, तर त्यांना त्यावेळेस त्यांच्या नाही का
त्यांच्या बोलणारे त्यांच्या दृष्टीनं असं आहे का की रिक्षा चालवणं म्हणजे खूप असं गरीब काम आहे किंवा असे काही लोकांचे विचार विचार आहेत? नाही विचारू. तुमच्यातल्याच समाजातला एक असा व्यक्ती आहे की त्याने मी माझ्यासाठी लोन मागायला गेले तर बोलला, "अरे भावाला रिक्षा घेऊन दे, तू कुठं रिक्षा चालवती?" अशी पण लोकं आहेत. अरे बापरे! आमच्या समाजातले असे पण काही लोकं आहे की ते असे बोललेले. म्हणजे तुमची मुलं मोठे काहीतरी होऊन दे आणि आमची मुलं रिक्षा चालवून दे, असं त्यांचे विचार असते. बरोबर. पण माझा भाऊ पण चांगले शिकलेला, एज्युकेटेड आहे. तो त्याला काही गरजच नाही रिक्षाची. बरोबर आहे. पण मला मला इंटरेस्टच नव्हतं शिक्षणात. मला इंग्लिश हा प्रकार येत नाही. पण आज मी फॉरेनचे लोकं फिरवते रिक्षात. तुम्ही माझ्या Instaवर जाऊन चेक करा. फॉरेनचा माणूस माझ्याबरोबर इंग्लिश बोलतो आणि मी त्याबरोबर इंग्लिशच बोलते. मला जशी जमेल तेवढी, पण त्याला समजते माझी इंग्लिश. म्हणजे इथपर्यंत मला माझं प्राउड फील होतं, की मी हुशार आहे आता. हो. मला गरजच नाही शिक्षणाची पण. ह्या दंगेल मला शिक्षण लोकांना नाही का शिक्षण चांगले जॉब भेटतात. पण मला ह्या जॉबमुळे ना सगळ्या प्रकारची लोकं भेटतात. हो. हे मला भारी वाटतंय. तेच. त्याच्यामध्ये मराठी असू, तेलुगू असू, हिंदी असू किंवा आपला फॉरेनर असू. फॉरेनर. फिरवते मी. छान जर्मन-बिर्मनचे कस्टमर माझे येतात. आणि मी फिरवते त्यांच्याशी. काही विषय नाही मला म्हणजे असं काही वाटलंच नाही. पण लोकं कशी असतात हे तुम्हाला एक सांगते मी. हो. की लोकं इथपर्यंत पण असतात, की "अरे हिला कुठं मोठी करायची? अरे हिला कशाला आपण हे करायचं नाही का, मोठं हे करायचं." आम्ही नाही. आम्ही आमच्या ह्याच्याने मोठे आणि परजातीचे बोलले ना तसंच. मोठे करून देतात ते. आज मी कुठं पण गेले तर मला मान-सन्मान भेटतोय. हो. जे खाली बसण्यापेक्षा वर बोलवतात ते पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये माझा खूप मोठा सत्कार पण झालेला. क्या बात! बाबा कांबळे म्हणून आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रिक्षा पंचायत समितीचे. त्यांचा पिंपरी चिंचवडला कार्यक्रम होता. तर त्यावेळेस मला उदय सामंत आहे ना आणि श्रीरंग बारणे त्यांच्या हस्ते खूप मोठा सत्कार झालेला. म्हणजे माझ्याकडे खूप मेमरीज आहेत. तुम्ही बघतच हो जेवढे मेमरीज आहेत तेवढे पूर्ण झालेले आहेत माझे. अरे वाह! वेगळं आता मी लॉकडाऊनमध्ये ॲम्ब्युलन्स चालवत होते. काय बोलता? मग त्यामुळे माझी ओळख अजून मोठी झाली, चांगली वाढली. क्या वुमन्स डेला ते मला खास त्याच्यासाठीच तर हे अवॉर्ड वगैरे देतात ना, ते त्याचंच कारण. कारण की लॉकडाऊनमध्ये जे सगळे घरात बसले त्यावेळेस मी माझी रिक्षा चालू, मी बाहेर. कुठं बोलेल तिथं तुम्ही बोला फक्त कुठं जायचं, की मग माझ्याकडे ते लेटर लगेच तयारच असायचं. मग मी तुम्हाला घेऊन जाणार. मग आपली ॲम्ब्युलन्स होती. मग मी ॲम्ब्युलन्सवर केलं. मग त्यावेळेस माझ्या घरातून तर मला वडिलांनी बोलले, "8-15 दिवस तू येऊ पण नको आमच्या घरी." नाही हाकललेच होते डायरेक्ट. ते बोलले, "नाही पाहिजे." कारण त्यांना भीती काय? कोरोना सोबत घेऊन या. आम्ही सगळे लहान-लहान पोरं ना घरामध्ये. ते कोरोना घेऊन येते का काय? आम्ही मरतो वगैरे. त्यांना सगळ्यांनाच भीती. सगळ्यांना भीती आहे. त्यावेळेला 8-15 दिवस नाही का त्यांना पण नको नाही का. मग मी म्हणलं नको नाही का. मग चालवली तरी ॲम्ब्युलन्स चालवली. पण कसे कोरोनाचे पेशंट न देता बरं झालेलं हा बाबा. तेवढेच ते 50-100 जास्त देऊन जायचे. टीप-बीप भेटायची. पण एक आवड काय तर आपण नाही का काहीतरी आपलं सामाजिक कार्य पण राहिलं पाहिजे. हो. आठवणीत तर लोकांचं राहिलं पाहिजे. त्या हिशोबाने मी ते पण काम केलं. ॲम्ब्युलन्स वगैरे चालवत होते. मजा येत होती उलट ते पण चालवण्याची. म्हणजे रिक्षानी तुम्हाला फक्त पैसाच नाही, बिझनेसच नाही, पण तुम्हाला मान-सन्मान मान, सन्मान, ओळख जी स्वतःची जी काय केली ती मला रिक्षाने दिली नाही. मी शेवटपर्यंत म्हणजे किती पण वरती जाऊ दे, पण रिक्षा काही सोडू शकत नाही. म्हणजे आता पण मला आहे ना थोडंसं आहे मी कॅपेबल झालेली. पण रिक्षा मी चालवायची सोडलेली नाही. बरोबर आहे. मला रिक्षा खूप म्हणजे मला नाही असं फील होतं, की या रिक्षामुळे मला आज जे काय ते मान भेटलेला आहे. भेटलेलं आहे. आणि रिक्षामुळे माझी ओळख पण आहे. मग मी आज तिच्यावर मी जेवढं पण कमवते ना, मी आता सध्या तिच्यावर खर्च जास्त करते. मी स्वतःवर नाही पण तिच्यावर जास्त करते. क्या बात! म्हणजे मी तिला सजवते नाही का. क्या आणि खूप छान वाटतं मग ज्यावेळेस कस्टमरचे रिव्ह्यूज भेटतात ना, "अरे किती छान आहे रिक्षा. तुमच्या रिक्षात किती काय-काय आहे." आता इव्हन पावसाळ्यामध्ये ना लोकं ते तर पोलिसांच्या त्रासामुळं हॉटेल-बिटेल बाहेर पेण्याचा प्रॉब्लेम व्हायचा. तर ते गाडीमध्ये एवढी सगळी फॅसिलिटी बघून मला 200-200, 100-100 एक्स्ट्रा टिप देऊन जायचे. विश्वा अरे ₹100 म्हणजे ₹1000 भाडं ₹100 काय एक्स्ट्रा देतात ते. कोण-कोण 200, कोण-कोण 500 मी पण खुश व्हायचे. म्हणले जाऊन दे वरचेच खर्च मस्त भेटते. आपल्याला पैसे कोणाला नको आहेत. आपल्या रिक्षाला एक आवड नाही का लोकांना आवडली म्हणून ते एक्स्ट्रा रिक्षामुळे भेटत होते. म्हणून मी ती जी पण वरची टिप माझी रिक्षामुळे मला भेटली ना, ती तिच्यासाठीच मी खर्च केली. वाह! ग्रेट. मध्ये-मध्ये खूप वेळा अशी कर्ज पण काढले तिला बनवण्यासाठी. हो. म्हणजे लोकं लय डेंजर हो आपली ती. लय डेंजर. प्रत्येक 5-6 महिन्यांनी काही ना काहीतरी झालेलं आहे. आता मी बघलं बॅक साइडला ब्लेड मारलेलाच आहे. हो का? तेव्हा मी आता चिकटपट्टी लावली म्हणजे सारखंच कुठं उडं बदलायला जाऊ बाद झालं म्हणलं. फारच होणी एकदम सगळं कार्यक्रम मग मी करेल नंतर तयार. अरे! पण हा कॉन्फिडन्स तुमचा जो आहे ना, खरंच छान आहे. म्हणजे कितीही लोकांनी त्रास दिला, कितीही कारण लोकांनी हार अजिबात नाही मानायचा आणि ही स्माईल, हा कॉन्फिडन्स वाह! खरंच ग्रेट. तुम्ही इंटरव्ह्यू दिला त्याच्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो,
आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि जर तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर खाली मी कमेंट बॉक्समध्ये Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फिलअप करा. आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू. धन्यवाद.